भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं विवेकानि जाने सुघटित समाजाटिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व मुकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतर विला भागवत तरु तया ज्ञानिशाते विमलमतीने वंदन करू। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर की श्रीमद् भागवत महापुराण कथा द्वितीय दिवसाचं द्वितीय सत्र आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये प्रारंभ होत आहे। आपण सकाळच्या प्रथम सत्रामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह करत करत द्वितीय सत्रापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। श्रीमद् भागवत महात्म्य गोकर्ण व्याख्यानाच्या माध्यमातून आपण सकाळी श्रवण केलेला आहे। त्याच्यानंतर महर्षी वेदव्यास यांना महर्षी नारदांनी चतुश्लोकी भागवताचा उपदेश करून व्यासाचं जीवनचरित्र आपण पाहिलं आणि ज्या व्यासांनी 18,000 श्लोकांचा ग्रंथ तयार केला, निर्माण केला आणि या ग्रंथाचा अधिकारी कोण म्हणून जेव्हा डोळे बंद केले तेव्हा त्यांना आतून आवाज आला, अरे तुझाच तर पुत्र आहे ना। वैराग्य महामेरू शुकाचार्य, त्या शुकाचार्यांना श्रीमद् भागवत कथा व्यासांनी सांगितली। गोपी गीताच्या माध्यमातून भगवान शुकाचार्यांचं समाधी उत्थान झालं आणि व्यासांनी आपल्या मुलाला श्रीमद् भागवत सांगितलं, बेटा या भागवत धर्माचा तो प्रचार आणि प्रसार या भूतलावर कर। असे दिगंबरधारी शुकाचार्य महाराज या शुकाचार्य महाराजांना सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात की हे शौनकादी ऋषी हो, हे जे शुकाचार्य आहेत ना, ज्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला गंगेच्या काठावर 7 दिवस श्रीमद् भागवत कथा सांगितली ते माझे गुरु बंधू आहेत। याचा अर्थ श्री सूतजी महाराज हे व्यासांचे शिष्य आहेत। इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि त्याच्यानंतर या सूतजी महाराजांना शौनकादी 88,000 ऋषींनी 6 प्रमुख प्रश्न केले। त्या प्रश्नाचाही गोषवारा आपण सकाळच्या सत्रामध्ये केलेला आहे। सूतजी महाराज प्रसन्न आहेत आणि सूतजी महाराजांनी सांगितले, हे ऋषी हो, तुम्ही जे प्रश्न विचारले ते प्रश्न तुम्ही स्वतःसाठी विचारले नाही, तर ते प्रश्न संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी विचारलेले आहेत।
मन प्रसन्न झालं आणि सूतजी महाराज या प्रश्नांच्या माध्यमातून 7 दिवस श्रीमद भागवत कथा आपण पुढे चिंतन करणार आहोत. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना प्रथम प्रश्नाचं उत्तर देताना बोलून जातात, बर का, हे शौनकादी ऋषी हो, सवै पोसा परो धर्म यतो भक्तिरधोक्षजो अहेतुकी प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. तुम्ही विचारलं होतं की मानवांच्या कल्याणाचा धर्म कोणता आहे. त्या प्रश्नाचं उत्तर सूतजी महाराजांनी दिलेलं आहे. सवय पोसा परधर्म. सूतजी महाराज बोलतात, मनुष्य मात्राच्या कल्याणाचा एकच परम धर्म आहे, तो म्हणजे भगवान कृष्णांच्या चरणावर नितांत श्रद्धा, अधोक्षजः, नितांत श्रद्धा, निसीम प्रेम समर्पित करणे. हा परम धर्म आहे, परम धर्म. आणि हे करत असताना याच्या बदल्यामुळे भगवंताकडे काहीच न मागणे, हा मनुष्य मात्राच्या कल्याणाचा धर्म आहे. काहीच मागायचं नाही. भगवंताची भक्ती तर करायची, परंतु मागायचं काही नाही. गोड आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत जगद्गुरु तुकोबा आपल्या अभंग संहितेच्या माध्यमातून चिंतन करतात. भगवंताकडे काहीच मागायचं नाही. अगरमय मागू तुझे, अगर मैं मागू तुझे, हे भगवान तू न देना मुझे, मला तू काहीच देऊ नको. बरं का, आध्यात्मिक रामायणामध्ये गोड प्रसंग आहे. भरतजी महाराज भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना जेव्हा 14 वर्ष वनवासाचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला, माता कैकेयींनी एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्राला वनवास मागितला. राजा दशरथांच्या म्हणण्यानुसार क्षणाचाही विलंब न करता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये वनामध्ये निघून गेले. हा सातपुडा पर्वत त्याची साक्ष आहे. हा संबंध परिसर हा दंडकारण्य आहे. श्री क्षेत्र अयोध्येवर्ण प्रभू रामचंद्र या वनामध्ये विराजमान झाले. आपलं परम भाग्य आहे. आणि जेव्हा भरतांना, आजोळे असणाऱ्या भरतांना ही कल्पना मिळाली, भरतजी अयोध्येमध्ये आले, इकडे कैकेयीच्या आनंदाला पारावर, माझा पुत्र अयोध्येचा राजा होणार या आनंदामध्ये कैकेयी आहे. मंथरीने जाऊन सांगितलं, राणी साहेब आपले चिरंजीव येत आहे. स्वागतासाठी कैकेयीनं सर्व गोष्टी केल्या, सेवक समोर आहे. परंतु भरतजी महाराज आईच्या महालामध्ये गेले नाही, सरळ पिताश्रींच्या महालामध्ये गेली. ज्या शयन कक्षामध्ये राजा दशरथ आहे, निवळतात, रामा की माझ्याकडून काय घडला. माझा प्राणप्रिय राम आज अरण्यामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये निघून गेलेला आहे.
कोणती मला बुद्धी सुचली की या कैकेयीच्या म्हणण्यानुसार प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागत आहे. या अवस्थेमध्ये दशरथ महाराज आहे आणि अशा अवस्थेमध्ये भरतजी महाराज येतात, वडिलांना नमस्कार करतात. पिताश्री, आपने ये क्या किया? मेरे बड़े भैया को 14 साल तक वनवासी बना दिया आपने, आपको शोभा नहीं देता. दशरथ जी महाराज बोलतात, बेटा भरत, मैं क्या करूं? मैं कुछ नहीं कर सकता. अरे तेरी माता ने ही मुझे ऐसा वरदान मांगा है, मैं कटिबद्ध हूं. मैं उसके कहने के सामने कुछ नहीं कर सकता. ये जो सब कुछ हुआ है वो तेरी मैया के कारण हुआ है भरत. भरत बोलतात, पिताश्री, मी हे मानणार नाही आणि मी जर या राजगादीचा सिंहासनाचा स्वीकार केला तर सबंध जग मला काय म्हणेल. भरत पिताजींना म्हणतात, पिताजी, मी दादाला परत घेऊन येईल. कोणाला? दादाला. मी का बोलवलो हे ध्यानात घ्या. भगवंताच्या चरणावर नितांत श्रद्धा आणि प्रेम ठेवणं हा परम धर्म आहे. याच्या बदल्यामध्ये काही मागायचं नाही. आणि आज भरतजी महाराज रथारूढ होऊन प्रभू रामचंद्राला वनातून परत आणण्यासाठी गंडकी नदीच्या काठावर येऊन पोहोचतात. हो, गंगेत जेव्हा भरतजी महाराज आपला पाय ठेवतात तेव्हा गंगा माता प्रगट होते समोर. हो, गंगा माता बोलती भरतजींना, मुनिवर भरत, मी प्रसन्न आहे. वरम ब्रूयात, वरम ब्रूयात, वरम ब्रूयात. तुम्हाला जे हवंय ते मागा, मी देण्यासाठी तयार आहे. भरतजी हात जोडून गंगा मातेची विनंती करतात, मैया, मुझे कुछ नहीं चाहिए. यदि देना ही है आपको तो मेरा जो भैया है मुझे वापिस लौटा दीजिए, बस कुछ नहीं चाहिए. गंगा माता बोलते भरतांना, भरत, हे जर माझ्या हातात असत तर मी तुला निश्चित दिलं असतं, परंतु एक ध्यानात घे भरतजी, आपण धर्म मागा, काम मागा, अर्थ मागा, नवे नवे देव दुर्लभ असणारा मोक्ष देखील आपण मागा, मी द्यायला समर्थ आहे. परंतु प्रभू रामचंद्रांना तुम्ही परत मागाल तर मी देण्यास असमर्थ आहे. तेव्हा भरतजी बोलतात, मैया, तुम्ही जे म्हणता की धर्म मागा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. तुम्ही हे मला देणार, ठीक आहे, परंतु घेऊन मी काय करणार? या धर्माचं काय करणार? ज्या धर्मामुळे माझ्या दादाला अरण्यामध्ये जंगलामध्ये जावं लागलं, ज्या धर्मामुळं राजा दशरथ केवळ आणि केवळ शब्द दिलताना अधर्म करायचा नाही, खोटं बोलायचं नाही, म्हणून तर शब्दाला जागले. अशा धर्माला घेऊन मी काय करू? तुम्ही काम हा मोक्ष म्हणता, ज्या कामामुळे अंतकरणामध्ये नको त्या उर्मी जाग्या होतात. माझ्या आईच्या अंतकरणामध्ये माझा पोरगा राजा व्हावा, ती काम वृत्ती जागी झाली ना, नको ती वृत्ती जागी झाली, म्हणून माझ्या दादाला आज वनवासाला जावं लागलं. असा काम घेऊन मी काय करू? तुम्ही ज्याला अर्थ मोक्ष म्हणता, हे अयोध्येचं राज्य आज माझ्या समोर आहे.
हे राज्य मी घेऊन काय करू, ज्या राज्यामध्ये माझा दादा माझा प्राणच नाही. आणि तुम्ही ज्याला मोक्ष म्हणता ती सद्गती माझ्या दादाशिवाय माझ्या जीवनामध्ये आली तर मी त्याला घेऊन काय करू. देवा तुझी सद्गती तुझा मोक्ष आम्हाला नको आहे. साधू संतांनी स्पष्ट केलं, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्ही ठेवा. नको मला तुमची मुक्ती, नको तुमचा मोक्ष. गोस्वामी तुळशीदास महाराजांनी गोड आणि सुंदर विस्ताराने चिंतन केलेलं आहे. भरतजी महाराज बोलतात, मैया धर्मन अर्थन कामन रुची गतीन चाहो निर्वाणु जन्म जन्म मुनी राम पद यह वरदान नानु. धर्मन अर्थन कामन रुची गती न चाहू निर्वाणु जन्म जन्म रामरती यह वरदान आनो. धर्म न अर्थ न काम न रुची गती न चाहू. वरदान, मला हे वरदान नकोय. माझ्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा भगवंताच्या चरणांची सेवा घडावी, द्यायचं असेल तर हे द्या. जन्म जन्म रती रामपदी येह वरदान न आन. असा परमधर्म जर मागण्याचीच वेळ आली तर सुतजी महाराज सांगता, शौनका दीर्षेन मागायचे ना तर भगवंतालाच मागा, दुसरं काही मागू नका. शौनका दिवशी गदगद झाले. महाराज पूजा कोणाची करावी, ज्याला आम्ही मागून घेतलं, आता पूजा कोणाची करावी हा प्रश्न आहे. सुतजी महाराज म्हणतात, हे शौनकाजी ऋषी म्हणून जीवनात निंदा कोणाची करू नका बर का. निष्ठा भाव मात्र एकामध्ये ठेवा. कारण आम्ही वैष्णव आहोत म्हणून आम्हाला विठ्ठलच प्रिय आहे, कृष्णच प्रिय आहे, रामच प्रिय आहे. आणि शैवांचे आराध्य दैवत भगवान शंकर प्रिय नाही असं नाही. आलं का लक्षामध्ये. भेदभाव करू नका पूजेमध्ये. भाद्रपद मास असेल तर गणेशाची उपासना करा, नवरात्रामध्ये देवीची उपासना करा. ज्या त्या कालखंडामध्ये ज्या ज्या दैवता आहेत त्या सबंध देवतांची पूजा अर्चना करत जा, परंतु निष्ठा मात्र एकावर ठेवत जा, श्रद्धा एकावर ठेवत जा बरं का. कारण सबंध देव देवता हे एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरीची ठाई. भगवान एक आहे, शिव काय, राम काय, शिवा रामा नाही ऐसे देव तिन्ही. मी बोलत नाही, संत नरहरी महाराज बोलतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. श्रीराम जय राम भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम
मंगळच्या सत्रामध्ये अमर कथा पाहिली. भोलेनाथ बाबांच्या चरण सानिध्यामध्ये या 7 कोडा पर्वतांच्या रांगामध्ये भगवंताचा निवास आहे. जाऊ एक वेळ दर्शनासाठी बर का. भगवान शंकराचं हा जो दरबार आहे अर्थात भगवान शंकर भोलेनाथ बाबा आहे. आशुतोष थोड्याशा भक्तीने संतुष्ट होणार हे दैवत आहे शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता शिवनाम. ज्याच्या वाचेमध्ये भगवंताचं नाव आहे नाव तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देवता प्रत्यक्ष. असा भगवान शंकर देखील माझ्या प्रभू रामचंद्रांचं भजन करतो आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र देखील भगवंताची पूजा करतात. पुढे प्रसंग येणार जेव्हा माझ्या रामाने समुद्राच्या काठावर दक्षिणेमध्ये भगवान शंकराच्या लिंगाची स्थापना केली ज्याला तुम्ही आम्ही रामेश्वरम म्हणतो. हो मी का बोलावं. निष्ठा एका ठिकाणी ठेवा. पूजा सर्वांची करा परंतु आपली निष्ठा एका ठिकाणी पाहिजे. निष्ठा भानदास महाराज बोलतात निष्ठेसाठी. कोण भानदास महाराज शांतीप्रमाण नाथ बाबांचे पंजोबा हे भानदास महाराज बोलतात. पंढरपूरचे भगवान श्री विठ्ठल परमात्मा राजा घेऊन गेला. भानदास महाराज गेले वैष्णव आणण्यासाठी. भानदास महाराजाला सुळावर देण्याचा प्रसंग आला. सुळावर त्यावेळेस भानदास महाराजांनी हात जोडून विनंती केली भगवंताला मी का बोलावं दादा. निष्ठेसाठी बोलावलं. निष्ठा. भानदास महाराज बोलता देवा अरे मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आणि माझ्यावर चोरीचा आरोप आला. मी चोर आहे आणि आता हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये येऊन ओढवला. जे काय करायचंय तू कर परंतु मी तुझा दास आहे तुझा अनन्य भक्त आहे. भानदास महाराज बोलतात जरी हे आकाशावर पडो पाहे ब्रह्मा गोळ भंगागाय वडवानाळ त्रिभुवन थाय परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा न करी आणि गाता पांगेला नाम धारक तुझाची अंकिला मी तुझा नाम धारक भक्त आहे. भगवान काही जरी झालं किती जरी संकटे आले मी अन्याचा आश्रय करणाऱ्यापैकी नाही. मी निष्ठावान आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म निर्धार निर्धार जीवनामध्ये निर्धार पाहिजे. निष्ठा पाहिजे. भेदभाव नाही. एका ठिकाणी निष्ठा आहे. हे बोलू का मी जर बोलत राहिलो तर इथं सर्व होईल बर का. तुम्ही म्हणाल संप्रदायामध्ये निष्ठा महत्वाची. निष्ठा तुकोबारासारखा महात्मा बोलून जातो भगवंताला काही लागत नाही. हो तुम्ही आम्ही काय देऊ शकतो.
हा? आहे काय तुमच्या पैसे आमच्या पैसे? काहीच नाही. नामदेव महाराजांनी गोड अभंग रचना केली. उदकी नाहू तरी स्वरूप ते तुझे. देवा मी तुला काय देऊ? वस्त्राचे आभूषण देऊ, तांदूळ देऊ, तांबूळ देऊ? अरे तूच तुझंच स्वरूप आहे. काही नाही मला. आणि भगवंताला या गोष्टी लागतच नाही. मुळात भगवंताला लागतो तो फक्त भाव. भगवंताला लागतो ती निष्ठा, ती श्रद्धा. महाराज बोलतात, काही न लगे को भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे काही न लगे भावची कारण, काही न लगे भावची कारण, काही न लगे भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाचे, तुका म्हणे आण विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. जय हो. लागतो तो भाव. बरं का? काय लागतो? भाव. म्हणून सुधाजीचे गोड बोल आहे. सुधाजी बोलून द्या आता. भाव पाहिजे. भाव. भाव का भुका हो मैं, भाव ही सब सार है. भाव से मुझे भजी को भव से गिरा पर है. भाव का भुका हूं मैं, भाव ही संसार है. भाव से मुझे भजे तो भव से बेड़ा पार है. व्यासांना विचारा. श्रीमद भागवतात पुढे व्यास बोलतात, तस्मात भाव ही कारण. दुसरं काय लागत नाही. पूजा करण्यासाठी निमित्त आहे. हो, भगवान शंकराला बेलाचं पान निमित्त आहे. भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं. आवड तुला बेलाची. शिव महापुराण कथा नाही दादा, भागवत कथा चालू आहे. हे भोळं असणारं दैवत आहे. मी का बोलालो? विष्णू आणि शिवामध्ये भेद नाही. भेद न
न करता हा, आपण त्याची भक्ती केली पाहिजे. तुझी महाराज बोलतात शौनकादी ऋषींना. शौनकानी 88,000 ऋषींनी विचारलं, महाराज भगवान वेदामध्ये अजन्मा सांगितला, तर त्याचा जन्म कसा? तो या भूतलावर जन्माला येतो, प्रगट होतो, अवतार घेतो, काय कारण आहे? सुतजी महाराज बोलतात, तो ईश्वर आहे. ईश्वर कोणाला म्हणतात? ईश्वर. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो हि सह ईश्वरः. ज्याची ताकद अशी आहे तो स्वतंत्र आहे. स्वच्छंद कधी ईश्वरः हे सूत्र मांडलेलं आहे. तो येण्यामध्ये स्वतंत्र आहे, जाण्यामध्ये स्वतंत्र आहे. तुम्ही आम्ही येण्यामध्येही स्वतंत्र नाहीत आणि जाण्यामध्येही स्वतंत्र नाहीत. जे परतंत्र आहे त्याचं नाव जीव आहे. जगी परतंत्र आहे पुत्र मानवाचा. आलं का लक्षामध्ये? त्याला जीव म्हटलेला आहे. ईश्वर हा स्वतंत्र आहे. मला इथे विस्तार करायचा नाही. माझे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले ते आम्हाला सांगायचे. ते म्हणजे बुवा 3 घटक आहेत. एक ईश्वर स्वतंत्र आहे, येण्यात स्वतंत्र, जाण्यात स्वतंत्र. नंबर 2 संत, येण्यात स्वतंत्र, जाण्यात स्वतंत्र. जीव मात्र परतंत्र, येण्यात परतंत्र. कुठं यायचं, कोणाच्या घरी यायचं, केव्हा जायचं, काही नाही याच्या हातामध्ये. त्याचं नाव जीव आहे. सुतजी महाराजांनी सांगितलं, असा तो ईश्वर आहे, तो स्वच्छंद गती ईश्वराहा. तो स्वतंत्र आहे, स्वतंत्र. त्याचा जन्म नाम अवतार घेणं, कर्म करणं, कार्य करणं हे दिव्य आहे. भगवान सांगतात अर्जुना, जन्म कर्मच मे दिव्य देवम यो वेत्ति तत्वतः. माझं जन्मणं आणि कार्य करणं हे दिव्य आहे. 4थ्या प्रश्नाची उकल करत असताना शौनकादी ऋषींना सुतजी महाराज म्हणतात, भगवान या भूतलावर जन्माला येतात. तुम्ही विचारलं होतं की भगवंताचे नेमके अवतार किती आहेत? आम्हाला संख्या सांगा, निश्चित संख्या सांगा. तेव्हा सुतजी महाराज भगवान या भूतलावर अवतार का घेतात त्याचं कारण सांगितलं. अवतार घेण्याची लीला शौनकादी ऋषींना सुतजी महाराज म्हणतात, भगवान या भूतलावर केवळ आणि केवळ आपल्या भक्तासाठी येतात. त्याचे कारण अनेक आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी करो मोही धावधारी पाना नाव घेता पंढरी राणा. भगवान या भूतलावर जे येतात ना ते भक्तासाठी. सुधाजी महाराज बोलतात, जे अनन्य भक्त आहेत ते भक्त त्या भगवंताला आपल्या प्रेमरूपी बंधनामध्ये बांधतात. ज्या जनाबाईंच्या कुशीतून तुम्ही आम्ही जन्माला आलो, श्री क्षेत्र गंगाखेड ही जनाबाईंची नगरी आहे. आमच्या माता मावल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जनाबाईंनी भगवंताला बांधून ठेवलं. कशाला? प्रेमाने. प्रेम सूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी. जनाबाईंचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. जनाबाई महाराज बोलतात, दरीला पंढरीचा तोडा, दरीला पंढरीचा तोडा, दरी
हात विठ्ठल कोटीला करीला पंढरीचा चोरा, करीला जनाबाई महाराज बोलतात आम्ही भगवंताला बांधलं कशाच्या माध्यमातून शब्द केली जवाब विठ्ठल पायी हातीली वेळी विठ्ठलाच्या भगवंताच्या पायाला बेडी टाकली बेडी आणि असा मारा केला महाराज शब्दाचा सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल दाखवती आला सोहम शब्दाचा मारा केला दाखवती आला जनाबाई महाराज बोलतात विठ्ठल हा विदा ज्ञानीने ठाण शून्याने लाती गुरुनाथी ती विठ्ठल जो परमात्मा ब्रह्मांड नायक आहे ब्रह्मांड मालक आहे ब्रह्मांड चालक आहे आणि तुमचं आमचं कुल दैवत आहे कोण हा परमात्मा श्री विठ्ठल महायोग विधीतरी भीमरजाम वरम पुंडरीकाई दादुम मुंडेहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भजे पांडुरंगम भक्त त्या भगवंताची भक्ती करतात भजन करतात भगवंतावर प्रेम करतात आणि त्या प्रेमामुळे त्या भावामुळे भगवान या भूतलावर अवतार धारण करतात सुरदासजी महाराज बोलतात दादा बांध लेते हैं भक्त मुझको प्रेम के जंजीर से भक्त मला बांधून ठेवतात जंजीर नाम साखळी दोरी बांध लेते हैं भक्त मुझको प्रेम के जंजीर से इसीलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है दरबार कानडी दरबार राग हा कानडी दरबार आणि सुंदर सात संगत एक एक मंडळी म्हणजे रत्न आहेत वारकरी संप्रदायामध्ये तबल्यावर आमचे मित्र संगीत विशारद आदिनाथ महाराज ज्यांचा परिचय करून दिला महाराष्ट्रभर अनेक कथाकारांना साथ संगत करणारे व्यक्तिमत्व आहे मुकुंद काका जाटजवळीकर ज्यांच्यासोबत अनेक वर्ष सात संगतीसाठी असणारा असंच आमचे संगीत विशारद गोरखनाथ महाराज अर्जुन महाराज आपल्या गावी नवरात्रामध्ये आपल्याला व्यत्यय आला होता कधी कधी संकट येत असतात परंतु ती कथा अशा अवस्थेमध्ये आपण पूर्ण केली
आपल्या गावला पण आली सात संगत करायला. असे गोड व्यक्तिमत्व गोरखनाथ महाराज आणि त्यांच्या मंजूळ वाणीमधून आपण भजन ऐकत आहात. हे भजन सम्राट आमचे विजयजी महाराज. गोड आणि सुंदर. मी का बोल हे का काय चालू आहे? कीर्तन हे वक्त्याला माहित पाहिजे, लोकांना माहित पाहिजे. ताल, सूर आणि लय याचं समीकरण जर जो साधतो तो वक्ता आहे. आलं का लक्षामध्ये? राग दरबार भगवान म्हणतात बांध देती है भक्त मुझको प्रेम की जंजीर से. मला बांधून ठेवतात माझे भक्त आणि त्यामुळं मी वैकुंठाधिपती असणारा, लक्ष्मीचा मालक, लक्ष्मीचा नायक या भूतलावर मृत्यू लोकांमध्ये या जमिनीवर भूमीवर अवतार धारण करतो. इसीलिए भूमि पर होता मेरा अवतार है. आला अवतार या भूतलावर भगवान अवतरीत होतात भक्तासाठी. शोणकाली ऋषींनी विचारले नेमके अवतार किती आहेत? साधू संतांनी चिंतन केलंय. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर अनंत अवतार आहे, अनंत वेश आहे, अनंत रूप आहे. किती म्हणून सांगावं? परंतु या अवताराचं वर्गीकरण महर्षी व्यासांनी 6 चरणामध्ये केलेलं आहे. अंश, अंशांश, अभिनिवेश, कला, पूर्ण आणि पूर्णता या 6 मध्ये यांचं वर्गीकरण केलेलं आहे. भगवंताचे अंश अवतार म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताचे अंश आहोत. हा अंश अवतार आहे. सनक सनंदन सनत कुमार हो हे भगवंताचे अवतार. नंबर 2 भगवंताचा दुसरा अवतार. तसे भगवंताचे 24 अवतार सांगितले. 24 अवताराचं चिंतन करत असताना पहिला अवतार सनत कुमारांचा सांगितला आणि दुसरा अवतार भगवंताचा वराह, जे यज्ञातून प्रगट झाले. ज्या वराह भगवंतांनी पुढे आपल्या दाढेवर पृथ्वी धारण करून त्याची स्थापना केली. हा दुसरा अवतार. भगवंताचा तिसरा अवतार महर्षी नारदांचा आहे. नारायण हा आवेश अवतार. लक्ष द्या, बारकाईने चिंतन चालू आहे. माझ्या भगवंताचा 4था अवतार नर नारायणाचा आहे. हो, नर आणि नारायण 4था अवतार. 5वा अवतार भगवान कपिल, जे सांख्य शास्त्राचे जनक आहे. पुढे विषय येणार आहे, कपिल गीता आपण पाहणार आहोत. 6वा अवतार दत्तात्रय.
दत्तात्रयाला कोण जाणत नाही. अनुसया आणि अत्रीच्या घरी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अवतार धारण केला. तो 6वा अवतार 7वा यज्ञ भगवान स्वयंभू मनु आणि आकृतीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते भगवान यज्ञ नारायण. 8वा वृषभदेव. ते वृषभदेव जैन धर्माचे प्रथम तीर्थकार ते वृषभ आहे. 9वा अवतार पृथ्वीचा आहे. राजा पृथू यांचा 9वा अवतार. 10वा मत्स्य. 24 अवताराचं चिंतन करत असताना 10वा अवतार मत्स्याचा येतो. परंतु जेव्हा तुम्ही आम्ही 10 अवताराचं चिंतन करतो, वारकरी संप्रदायात 10 अवतार मांडलेले आहेत. 10 अवताराचं चिंतन करत असताना पहिला अवतार मत्स्याचा येतो. बरेच वेळेस जे बहुश्रुत लोक आहेत त्यांना गलतफहमी होती, गफलत होती. 11वा कश्यप, 12वा धन्वंतरी. ज्यावेळेस समुद्र मंथन केलं त्यातून धन्वंतरीचा अवतार झाला. कुंभ, धन्वंतरी कुंभ. 13वा मोहिनीचा अवतार आहे समुद्र मंथनातून. समुद्र मंथनाच्या वेळेस देवदेवतांना अमृत आणि मदिरा वाटप करण्यासाठी मोहिनी अवतार भगवंतांनी धारण केला. 14वा नृसिंह, 15वा वामन, परशुराम 16वा, 17वे वेदव्यास आहे ज्यांचं जीवनचरित्र आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. 18वा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. नंतर बलराम दादा. 20वा भगवान श्रीकृष्ण. 10 अवताराचं चिंतन करत असताना 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा बरं का. आणि 21वा हरी आणि 22वा हंस. 23वा बुद्ध आहे. आणि आता कलियुगामध्ये होणारा अवतार कलिकी हा 24वा. एकूण भगवंताचे 24 अवतार सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितले. आणि शेवटी सुतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, ऋषीओ एक ध्यानात घ्या, भगवंताचे अनंत अवतार जरी असले तर या अवतारामध्ये 2 अवतार ही पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. त्या रामकृष्णाचे एकदा भजन करा. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम